हाय फ्रेंड्स, तर मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आहे संडे आणि दुपार झालेली आहे, 1:30 वाजलेले आहेत। तर जेवायचं आहे मला बाकी। तर आज संडे, तर संडेचं रुटीन कसं असणार आहे फुल डेचं तुम्हाला आज मी दाखवणार आहे। तर 1:30 वाजलाय आणि आता व्हिडिओ स्टार्ट केला। आज आहे संडे। आत्ताशी सगळं काम झालंय, कपडे धुतले तर सगळे कपडे बघा ओले झालेत माझे। कपडे धुताना पण भयंकर गरम होते, सगळ्या घामाचं हे येतात। आणि आता खातोय आम्ही आंबा आणि इथं घरात बघा डोसा बनवायला ठेवलाय मी, जेवायचंय। इथं मशीन लावले कपड्यांना सुकण्यासाठी। तर डोसा तुम्हाला बॅक कॅमेरानं दाखवते। तर ऊन आले बघा, ऊन 11 साडे11लाच ऊन येतं घरात। इथं खिडकीतनं बघा किती ऊन आहे बाहेर। तर काल नाश्त्याला ना डोसे बनवलेले, त्याच्यातलंच पीठ राहिलेलं, तर म्हटलं आज डोसच बनवावं। कारण हे पीठ जास्त आंबल्यानंतर पण चांगलं लागत नाही डोसे, आंबूस लागतात, त्यामुळं आजच बनवा म्हटलं। तर आमच्या पुरतं होतील थोडंसं, 2-3 आधीनं खाल्लंय, आधीला करून दिलेलं। आधी हे बघा त्याचं उष्ट, तर त्यानं थोडंसं ठेवलं। आता मी खाणारी आराध्य गेली बाहेर दीदीच्या घरी। तर आजचा संडे आमचा कसा जाणार आहे ते तुम्हाला दाखवते। काय माहीत, मला पण नाही माहीत काय आजचं प्लॅनिंग काय। तर असंच कंटिन्यू करा। तर आता वाजले 2:30, म्हणजे 2:30ला 10 मिनिटं कमी आहेत। ते आता कलिंगड आलेलं, त्या आधिराजनं घ्यायला लावलं कलिंगड। तर ऊन बघा खिडकीतनं किती येत आहे। आणि आता जेवलेली वगैरे भांडी आहेत, पण आज मला करायचं आहे फ्रीज साफ। कारण ह्या दोघांनी एवढा मसाला आहे ते सांडलाय आणि सगळा फ्रीज खराब केलाय, त्यामुळे आज डीप क्लीन करणार आहे फ्रीजचं। सगळं घासून वगैरे मस्त साफ करून ठेवते। जर अचानक गावाला वगैरे जायचं ठरलं तर मग तसंच राहून जाईल, बघू, अजून काही नक्की नाही, पण तरी पण चला आता डीप क्लीन करून घेते फ्रीज। आणि कपडे आज मेन पॉइंट ठेवायचे, कपडे कपाटातली इकडं तिकडं सगळी पडलेली आहेत, एवढी विस्कटलेत ना, तर मग ती आज व्यवस्थित ठेवायचे दोन्ही कपाट। तर आज लय काम आहे। तर आधी फ्रीज साफ करून घेते, म्हणजे ते काच वगैरे धुवून ठेवली की सुकायला वेळ लागेल ना, मग नंतर फ्रीज सेट करायला येईल। तर बघा फ्रीजमध्ये सगळा पसारा इकडं तिकडं पडलेलं आहे। आणि हे ॲपल वगैरे अर्ध पोरं खातात, अर्ध ठेवतात, आणि मसाला बघा खाली सांडलेला। तर हा बघा रबर, तो रबर काढून मला आज फ्रीज धुवायचा आहे। कारण रबरमध्ये बघू शकता असं काळं काळं झालेलं आहे, खराब होतो। बरेच दिवस मी रबर काढून धुतलेला नाही फ्रीज किंवा साफ केलेला नाही, त्याच्यामुळे म्हटलं आज डीप क्लीन एकदाच करावा। गावाला जर अचानक जायचं ठरलं तर मग तो पण अजून राहून जाईल, 15-20 दिवस किती राहील, लेट होऊन जाईल। आणि असा तसा फ्रीज आज क्लीनच करायचा होता मला, तर म्हटलं डीप क्लीन एकदा होऊन जाऊ दे। तर तो रबर वगैरे काढून मी धुणार आहे। त्या रबर वगैरे काढून धुतात की नाही मला माहीत नाही, पण मी 2-3 वेळा ह्याच्या आधी पण धुतलेला आहे आणि बऱ्याच दिवसातून आज धुते। तर डिफ्रॉस्टचं बटन दाबलेलं, त्याच्यामुळं पाणी खालच्या ह्याच्यामध्ये हे झालेलं आहे। आणि इथं बघा आराध्यानं आईस्क्रीम का काय आणलेलं, त्याचा चम्मच वगैरे असं काय बी ठेवतात पोरं आणून। आणि बर्फ बघा साचलेला आहे। तर आता डिफ्रॉस्टचं तर बटन दाबलेलं आहे, बर्फ सगळा वितळून जाईल तोपर्यंत सगळं सामान वगैरे सगळं काढून व्यवस्थित असा फ्रीज क्लीन करायला घेते। तर रबर काढला मी, आणि व्यवस्थित असा काढायचा, नाही तर तो पण मधला चिरला वगैरे जातो, चिर वगैरे पडते, त्यामुळे व्यवस्थित हळूहळू एका साईडून काढला आणि बाथरूममध्येच घेतला। कारण इथे तर बेसिंगमध्ये धुणं शक्यच नव्हतं। त्याच्यानंतर ज्या काच वगैरे होत्या त्या सगळ्या काढून घेतल्या, सगळं सामान खाली काढून घेतलं आणि घेतला साफ करायला सगळं। कारण हे धुवून ठेवलं तर म्हणजे बाकीचा फ्रीज साफ करत तोपर्यंत सुकून जाईल, त्याच्यामुळे हे पहिलं धुवून ठेवते। तर बाथरूममध्येच हे घ्यावं लागतात सगळ्या वस्तू, बेसिंगवर एवढं काय किचनमध्ये बारीक असल्यामुळे एवढं काय व्यवस्थित धुता येत नाही, त्याच्यामुळे मग बाथरूममध्येच घेते मी। मस्तपैकी बसून चांगलं घासायला पण येतं। तर एकदम सॉफ्ट कात्या जो असतो त्यांनाच मी हे घासते, काच वगैरे असते ती, ह्याचं पण एकदम सांभाळून काम करावं लागतं, नाहीतर गडबडीत असं म्हटलं की जमतच नाही। तरी पण
आपलं काम कुठलं असं हळूहळू जास्त नसतंच, पण हे जे नाजूक कामं असतात ते हळूहळूच करावे लागतात, त्यामुळे याला वेळ जातो. तर नाहीतर आपलं काम एकदम फास्ट असतं, एकदम हळूहळू आपल्याला जमतच नाही. तर हे रबर धुवायचं पण जरा डिफिकल्टच असतं काम, म्हणजे ते आतून सगळं व्यवस्थित ते काथ्यानं किंवा ब्रश वगैरे पण तुम्ही घेऊ शकता. आतमध्ये चांगलं ना ते आतमध्ये घाण असते ती व्यवस्थित काढावी लागते, तर रबर चांगला निघतो. तर सगळं व्यवस्थित धुवून मी सुकायला ठेवलं. ही भाजी वगैरे आपण ठेवतो ते पण सगळ्याच वस्तू मी धुवून ठेवल्या. म्हटलं की आता एकदमच आपण साफ करून ठेवूया. तर इथे बघा फ्रीजचं सगळं सामान काढून धुवायला ठेवलं आणि त्याच्यानंतर फ्रीज पुसाय घेतला. काय झालेलं, वरचं सगळं हे केल्यामुळं बटन वगैरे दाबलेलं, त्याच्यामुळं पाणी खाली पडत होतं आणि पाणी जरा साचलेलं, त्याच्यामुळे मग ते पाणी सगळं आधी पुसून घेतलं. त्याच्यानंतर हे दरवाजाचा जे कप्पे असतात ते सगळे मोकळे केले आणि म्हटलं ते पुसून घ्यावे. तर फ्रीजचं कसं आहे बघा, ते आपण जे रबर काढलं आहे त्याच्या आतमध्ये पण त्या खाचांमध्ये काळं काळं असं झालेलं होतं, त्याच्यामुळे ना ते व्यवस्थित असं बोटच जात नव्हतं त्याच्यामध्ये साफ करायला. ओला कपडा करून घेतलेला, मग काय घेतलं मी, सुरी घेतली आणि त्याच्यानं असं थोडं थोडं साफ केलं चारी बाजूनं कडा. तर त्याच्यानंतर दरवाजा पण बाहेरनं चांगला, म्हणजे मी सॉफ्ट काथ्यानं घासूनच घेतला दरवाजा आणि मग कपड्यानं पुसून घेतला. तर एकदा ओल्या कपड्यानं सगळं पुसून घेतलं, आतलं वगैरे बर्फ वगैरे साचतो तिथं सगळं काही. त्याच्यानंतर हा घेतला आहे, नंतर दुसरा कपडा सुका कपडा त्यानं एकदा पुसून घेते. मस्त चकचकीत निघाला आहे फ्रीज, तुम्हाला नंतर दाखवेलच. तर दरवाजा तर साफ झालेला सगळा. तर त्याच्यामुळे मग ना दरवाजात जे सामान असतं ते पहिल्यांदा मी लावून घेतलं, म्हटलं ते तरी ॲटलिस्ट मोकळं होऊन जाईल. आतलं सामान नंतर ठेवता येईल, तेच बाकीचं सुकल्यानंतर. मग दरवाजाचं सामान पटकन सगळीकडे व्यवस्थित असं लावून घेतलं. तर बघू शकताय मस्त असा फ्रीज क्लीन असं दिसतोय, हा मस्तच दिसतोय चकचकीत. तर हे दरवाजाचं सामान तर सांगितल्याप्रमाणे लावलं आहे. ड्रायफ्रूट्स वगैरे आता सगळं संपले, थोडं थोडं राहिलं आहे. तर इथं ज्यूसच्या ह्याच्यात बाटल्या खाली ठेवलेल्या आहेत आणि इथलं ओके झालं आहे. आता लावायचं आहे ते आतलं बाकीचं आणि फ्रीजवरचं पण जरा साफ करायचं आहे, ते नंतर करणार आहे. तर बघा बाहेरून पण फ्रीज ओकेमध्ये झालेलं आहे. त्याच्यानंतर घेतल्या काच वगैरे लावायला, तर त्या पण सुकल्या नव्हत्या, एवढ्या ओल्याच होत्या. मग त्या ठेवल्या, व्यवस्थित मांडून घेतल्या आणि पुसून घेतल्या सुक्या कपड्यानं व्यवस्थित अशा, आणि सामान लावायला घेतलं. तर जसं मी बोलले होते, मी कडधान्य फ्रीजमध्येच ठेवते कारण त्याला भुंगाई लगेच होतं, त्यामुळे कडधान्याच्या पिशव्यावरच्या ह्याच्यात असतात माझ्या, त्या तिथे ठेवल्या. तर इथं काय बाय आपलं थोडं थोडं दूध वगैरे होतं, मिरचीचा डबा आहे ते, हे सगळं व्यवस्थित ठेवून घेतलं. आणि त्याच्यानंतर जी काय भाजी तर एवढी नव्हती, काय थोडीफारच होती, ती भाजी ठेवून घेतली. आणि तर आपण नाही म्हटलं ना तरी मला ना पाऊण तास लागला फ्रीज साफ करायला, पूर्ण फ्रीज साफ करायला. तर त्याच्यानंतर घेतला रबर लावायचं मेन पॉईंट काम असतं. म्हणजे कसं, मला रबर काढता तर येतो, पण मी ह्याच्या आधी कधीच लावला नव्हता. हेच लावायचे मी, काढायचे धुवून वगैरे ठेवायचे, नंतर हे लावायचे. तर आज तर हे नव्हते ना, ह्यांची वाट बघण्यात म्हटलं काय अर्थ नाही, कारण मग फ्रीजमधलं बाकीचं काय असतं ते खराब होणार, फ्रीज तोपर्यंत चालू नाही करता येणार, असं झालेलं. त्यामुळं म्हटलं आता ट्राय करावं यावेळेस, आणि मग ट्राय केला, व्यवस्थित असा लावून घेतला रबर. मोबाईलवर पण बघितला 1-2 व्हिडिओ, व्यवस्थित बसलाय की नाही, हे नाही ते नाही, जरा मनात शंकाच होती. एकदा चालू करून बघितला, चालू वगैरे तर होत होता, तरी पण मनात खूप शंका होती, कारण कधीच नव्हता लावला. तरी पण लावला आणि हे आल्यानंतर ह्यांना एकदा चेक करायला लावला. त्याच्यानंतर आधीला आलेली झोपण तो म्हणत होता तू चल माझ्यापाशी, मग त्याला झोपवलं थोडा वेळ, मी पण झोपले आणि नंतर घेतले कपाट साफ करायला. तर बघा कपाट असं तो इकडं तिकडं वस्तू म्हणजे कपडे पडलेले आहेत. तर आता घेतलं साफ करायला आणि खूप लेट झाला होता, 5:30 वाजून गेले होते आणि आता मी कपाट साफ करायला घेतलेलं. माहीत नव्हतं किती वेळ काय लागेल, पण म्हटलं आज फायनली काय पण करून कपाट हे आपण साफ करायचंच आहे. किती दिवस आज करेल उद्या करेल असं होत होतं आणि काय होत नव्हतं, त्यामुळे आज म्हटलं काय पण करून किती पण वेळ लागला तरी आज साफच करायचं. त्याच्यानंतर सगळे कपडे खाली काढून घेतले आणि जिथं पेपर खराब झालेला होता तिथं नवीन टाकायचा होता. तर कसं होतं, आपण कपडे तर घेतो, काय कपडे अडकलं असतात, पण ती आहेत म्हणून हे लक्षातच येत नाही. तर आज सगळंच काढलं होतं आणि कुठली कपडे आहेत हे मला बघितल्यावर आठवत होतं की अरे हाय पण कपडे आहेत आपल्याकडं, असं होतं. कारण जास्त कपडे असले ना की असाच प्रॉब्लेम होतो.
तर इथं आदिराज जाणार होता त्याच्या पप्पांवर जरा बाहेर, त्याच्यामुळे त्याचं उरकायचं चाललेलं. झोपून उठलेला तो आणि हातपाय वगैरे धुतले, त्याचा भांग वगैरे पाडला, त्याची गडबड चाललेली, मला कपडे घाल, माझं उरक करून. मग त्याला उरकून दिलं आधी आणि मग परत कपडे घेतले. तर इथे पिशवीत साईडला होते ज्या आपण साड्या कोण येईल म्हणून लागतात तर त्या ठेवलेल्या होत्या. त्यानंतर यांची इस्त्रीची कपडे इस्त्री करून आणलेली तर ती व्यवस्थित ठेवली अगोदर. आणि नंतर मग माझा पूर्ण एक कप्पा पूर्ण भरतो एवढी कपडे येते. आणि यांची बघा इस्त्रीची एवढी सगळी कपडे करून आणलेत, कारण म्हटलं अचानक गावी जायचं ठरलं तर मग सगळं व्यवस्थित असावं, कारण गावी जायचं म्हटलं तरी सगळं इथलं व्यवस्थित करून मगच जावं लागतं. गावी गेलं की 15-20 दिवस जातात आणि तोपर्यंत मग यांच्या ऑफिसला वगैरे घालायला कपडे इथे रेग्युलर सगळं व्यवस्थित करून जावं लागतं. सगळी जी असतील नाही तेवढी कपडे इस्त्री वगैरे करून ठेवून सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं ठेवून जावं लागतं, कारण परत मग ह्यांना काही टेन्शन नाही राहत. मग येस्तवर ह्यांचं ते रेग्युलर एक ड्रेस होऊन जातो, 1-2 दिवस घालतात एक ड्रेस, मग त्याच्यामुळे होऊन जातं सगळं. इथे बघा माझी सगळी कपडे व्यवस्थित ठेवली. त्याच्यानंतर खाली ज्या ह्या छोट्या छोट्या 2 बॅग आहेत त्याच्यामध्ये एकामध्ये साड्या आहेत माझ्या आणि एकामध्ये ह्या दोघांची पण कपडे. तर एका बॉक्समध्ये ह्या दोघांची भरपूर कपडे बसतात, त्यामुळे असे बॉक्स बरे पडतात. तर ह्याच्यामध्ये बसतील तेवढ्या साड्या व्यवस्थित ठेवल्या आणि त्याच्यानंतर ह्या दोघांची कपडे घडी घालायला घेतली. तर ही पिशवी थोडीशी फाटली तरी पण मी त्याच्यातच ठेवते. तर फायनली कपाट सगळं व्यवस्थित लावून झालं, अशा प्रकारे लावले. एवढं काय मला मॅनेजमेंट येत नाही, तरी पण जसं येईल तसं मी लावलेलं आहे. तर फायनली कपाट लावून झालेलं आहे. तर आता बाहेरचं जे कपाट आहे ते सगळं काढले, बघू शकताय तुम्ही. एवढी कपडे आहेत बाहेरच्या पण कपाटात, जी रेग्युलर घालतो तीच फक्त या कपाटात असतात, तरी पण तिघांची एवढी कपडे आहेत. तर हा सगळा राडा काढला. त्याच्यानंतर पेपर हा अंथरले दुसरे आणि ही पिशवी एका साईडला घेतलेली, कारण म्हटलं त्याच्यामध्ये ना जुनी कपडे जी फाटलेली किंवा कमी पडतात ह्या दोघांना ती सगळी आता फेकून द्यायची, एवढी काय ठेवायची नाही. तर माझा ड्रेस वगैरे भरपूर असं काय होतं ते पिशवीत भरलं जुनं जे होतं. तर ह्या ओढण्या जी आहेत ना त्या किती वर्ष झाली असतील माझ्या ड्रेसवरच्या ओढण्या आहेत, तर यूज होतील दुसऱ्या ड्रेसवर म्हणून मी त्या ठेवलेल्या आहेत ते. तर माझं असंच असतं, किती पण जुनं आणि पण चांगलं असलं तर ठेवून द्यायचं, कधी पण आपल्याला यूज होतं यासाठी. तर इथे एका साईडला माझे कपडे खालच्या कप्प्यामध्ये रेग्युलर, खालच्या कप्प्यामध्ये फक्त माझ्याच कपड्यांनी भरलेला आहे आणि वरती ह्या दोघांच्या असतात. 7 वाजलेत 7 आणि कपड्यांच्या आत्ताशी घड्या घालून जातात. घामटा निघाला, घाम म्हणतो ना आपण, अक्षरशः कपड्यांच्या घड्या घालताना घाम निघाला. आणि बघा पिशवी जी जुनी इथं बसत नाही ती कपडे दोघांची काढले, त्याच्यामध्ये जुनी वगैरे असतील ती टाकून द्यायला. आणि आता तुम्हाला कपाट दाखवते. 7 वाजल्यात, आणले मटण, आता ते बनवायचंय आणि सगळा घरात पसारा पडलाय. आधी झाडू मारते. आज दिवस सगळा असाच गेलाय, थोडासा आराम केला दुपारी तेवढाच, तर रविवार पूर्ण असा गेलाय. तर आज मटणाचा बेत आहे, तो पण नक्की बघा, कंटिन्यू करा व्हिडिओ. तुम्हाला बॅक कॅमेरानं दाखवते कपाट. तर बघा ही कपडेच कपडे, काय बोलायचं. आराध्याची तिथे साईडला दोन्ही लेफ्ट हँडला 2 तिचे पॅन्ट एका साईडला, शर्ट एका साईडला. इकडे आधीची पॅन्ट एका ह्याच्यावर, शर्ट इकडे पुढं असंच रुमाल वगैरे काय. तर बघा इथं खाली सगळी माझी रेग्युलर यूजची कपडे, खाली चादर वगैरे. ही आराध्याची स्कूलची कपडे बाजूला ठेवलेत, कारण म्हटलं टाकून द्यावं का काय करावं काय कळना. तिनं घातली तर घातली, नाही तर मग टाकूनच द्यावे लागतील. 7 वाजलेत आणि बघा आता झाडू वगैरे मारायचा आहे. ते पिशवी हे पेपर कपाटातले काढलेले सगळे असे पडलेत. तर पहिला आता झाडू मारून घेते. किचनवर बी थोडासा पसारा पडलाय, तर चला फटाफट उरकते. तर आधी आणि हे आले होते राऊंड मारून आणि 7:30 वाजलेले आणि यांनी येताना आणलं होते रोल खाण्यासाठी, चिकन रोल आणि पनीर रोल. तर आधीला पण खूप भूक लागलेली आणि तो म्हटला की मला 4 मम्मा तुझ्याबरोबर. मग आम्ही दोघं इथं रोल खात होतो. मस्त भूक पण लागलेली आणि मस्त असं खाऊन घेतलं. तर त्याच्यानंतर घेतलं मटण बनवाय. सगळं भांडी वगैरे काय होती जेवलेली वगैरे ती घासून घेतली, सगळं घर क्लीन केलं आणि त्याच्यानंतर दिवाबत्ती वगैरे सगळं करून मग आता घेतलंय मटण करायला. तर मटणची रेसिपी शॉर्ट व्हिडिओला तुम्हाला बघायलाच मिळेल, तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. नेहमीचीच रेसिपी आहे, काय वेगळं नाही आहे. तर इथे एका साईडला भात ठेवला आहे बघा छोट्याशा पातेल्यात, कारण भात थोडासा शिल्लक होता, मग थोडाच केला, कारण भात कोण जास्त खात नाही, एवढा भात बस होतो. त्याच्यानंतर बघा
मटण म्हटलं वाफलायला टाकावं कुकरमध्ये, तर छोटासा कांदा चिरला नेहमीप्रमाणे, जसं कारण आळणी पाणी आदिराज खातो त्यामुळे आळणी काढावं लागतं. मग वाफलून घेऊन तसं शिजवून द्यायचं कुकरमध्ये मटण. तर कुकरला एक पण शिट्टी मी काढत नाही ह्या कुकरला, कारण मटण लगेच शिजतं या कुकरमध्ये. एकसुद्धा शिट्टी नाही काढायची, फक्त थोडा वेळच झाकण लावून ठेवते, त्याच्यानंतर लगेच झाकण काढते. लगेच मटण शिजलेलं असतं, ओव्हर कुक होतं, त्याच्यामुळे ना एकसुद्धा शिट्टी मी काढत नाही ह्या कुकरमध्ये. मटण ठेवलं शिजा एका साईडला. त्याच्यानंतर बघा तेल संपलं होतं, मेन पॉईंट कालवण करायला घेतलं आणि तेल संपलेलं. त्या दुकानात गेले, पटकन तेल घेऊन आले. संडेची पिशवी 120 रुपये किलो, म्हणजे किलो तर नसतंच, लिटर असेल, तर 120 रुपयाला होती. त्याच्यानंतर मसाल्याची तयारी केली आणि पिशवीत काय थोडंफार तेल राहतंच बघा, ते टाकलं तव्यावरती आणि त्यानंच मसाला भाजून घेतला. तर मी पिशवी कधीच लगेच टाकून देत नाही, तशीच उभी करून ठेवते. त्यानंतर 2-3 वेळा ते चेक करायचं त्याच्यात तेल आहे का नाही. बाबा तेल किती महाग आहे, त्यामुळं जपून जपून वापरायचं पण, आणि त्याच्यात अजिबात तेल ठेवायचं नाही. कॅन जरी असेल तरी मी असंच करते, पूर्ण कॅनमधलं तेल जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत कॅन काय टाकून द्यायची नाही. त्यानंतर मसाला नेहमीचा जो आपला आहे तो भाजून घेतला. इथं कोथिंबीर घेतली व्यवस्थित साफ करून. तर जी मटणाची पिशवी होती त्यातच सगळा कचरा टाकायचा, म्हणजे तसाच कचरा फेकायला बरं पडतं. आणि त्याच्यानंतर केली भाकरीची तयारी. तर लास्टची भाकरी थापते मी एक तव्यात. त्याच्यानंतर भाकरी झाली ना, आज एवढा वैताग आलेला, दिवसभर असाच हात चालू होता, फ्रीज वगैरे साफ करायला पण लय वेळ गेला. नंतर कपड्यांच्या एवढ्या घड्या घातल्या, एवढा कंटाळा आला होता, पण काय करणार, मटण तर आणलं होतं आणि ते तर करणं भागच होतं. आणि उद्या सोमवार होता, त्याच्यामुळे मला कन्फ्यूज होते आणू का नको, पण हे मला म्हणले की मटण आण, मला मटण पाहिजेच, त्याच्यामुळे जाऊन आणलं होतं मटण. मग बनवलं. आता तरी आज लवकर माझं झालं होतं, म्हणजे फटाफट सगळं उरकलं, असं टंगळमंगळ नाही केली, त्यामुळं लवकर उरकलं. कारण कंटाळाच आलेला, म्हटलं लवकर उरकायचं आणि लवकर झोपायचं, असा माझा निर्णय होता. तर इथं मसाला पण भाकरी भाजत लगेच मसाला बारीक करून घेतला मिक्सरला, आणि भांडी इथं साईडला घासायला मोकळी करून ठेवली. सगळं काम पटापट केलं. तर हा भात होता शिळा, तो पण लगेच तेल टाकून, बघा पिशवीतलं तेलच मी टाकते, परत तेल टाकून चांगला परतून घेतला. शिळा भात कधी पण ना तेल वगैरे टाकूनच परतून घ्यायचा, असं नाही खायचा. तर ते पण ठेवलं साईडला आणि मस्त असं कालवण आता करायला घेतलं. मटणाचा रस्सा मी कसा बनवला ते शॉर्ट व्हिडिओला जाऊन नक्की बघा, आणि आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. तर इथं सगळं काम उरकलं आणि आराध्या गेली होती दीदी बरोबर वाशीला. तर ती आल्यानंतर मग आम्ही जेवायला बसलो. तर बघा इथे जेवायला घेतले. तर इथं आराध्या म्हणली मला पण घे व्हिडिओमध्ये. तर मी म्हणत होते की जे मटण खात नाही त्याला व्हिडिओमध्ये घेणार नाही ती, कारण मटण वगैरे काय खात नाही, आणि ती म्हणत होती मला व्हिडिओमध्ये घे. तर गंमत चाललेली तिची माझी. नंतर काय व्हिडिओ घेतला नाही, कारण रेग्युलरचीच कामं सगळी उरकली होती आणि 11-11:30 तर होतातच झोपायला. तर बघा सगळं जेवल्यानंतर इथं कलिंगड वगैरे खाल्लेलं. तर असा गेला आमचा संडे. तर तुमचा कसा गेला नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.